नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण जे काही भारतातले शास्त्रीय नृत्य आहेत त्या नृत्यांविषयी आपण व्यवस्थित जी काही माहिती आहे ती जाणून घेणार आहोत। परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे, कारण की बऱ्याच एग्जाम आहेत किंवा जे काही सर्व येणाऱ्या एग्जाम आहेत त्या प्रत्येक एग्जाममध्ये काय केलं जातो आपल्याला, तर या शास्त्रीय नृत्यांवर प्रश्न विचारला जातो। कोणतं नृत्य कोणत्या राज्याचं आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्या नृत्याशी संबंधित असणारे जे काही कलाकार आहेत त्यावर सुद्धा आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत। त्याचबरोबर अशी किती नृत्य आहेत ज्या नृत्याला भारत शासनाने त्या ठिकाणी काय किंवा भारताने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे की ते शास्त्रीय नृत्य आहे म्हणून, या सर्व प्रश्नांची माहिती जी आहे ती आपण या लेक्चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। बघा, सुरुवातीला आपण नेमकं शास्त्रीय नृत्य जे आहे ते नेमकं काय आहे त्याबद्दल आपण त्या ठिकाणी थोडक्यात जाणून घेणार आहोत। बघा, आता भारतीय नृत्याचे काय केले जातात तर दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं। एक आहे शास्त्रीय नृत्य आणि दुसरं आहे लोकनृत्य। या दोन प्रकारांमध्ये काय केलं जातं, भारतीय नृत्याचं वर्गीकरण केलं जातं। हे तुम्हाला सुरुवातीला लक्षात घ्यायचं आहे। त्याबरोबर बघा, शास्त्रीय नृत्य हा आपल्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामधून काय आपली संस्कृती जी काही आपली संस्कृती आहे ती त्या ठिकाणी लोकांसमोर येत असते। कशामुळे, या शास्त्रीय नृत्यांच्या माध्यमातून। त्यामुळे शास्त्रीय नृत्य हा आपल्या संस्कृतीच्या वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे। आपली संस्कृती जर आपण बघितलं पिढ्यानपिढ्या काय, तर हे नृत्य प्रकार जे आहेत ते चालत आलेले आहेत। प्रत्येक शास्त्रीय नृत्य हे त्या विशिष्ट प्रदेशातील संस्कृतीचं काय करते, प्रतिनिधित्व करत असते। आता वेगवेगळे राज्य आहेत, त्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे हे शास्त्रीय नृत्य प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र हे वेगवेगळे जरी असले तरी काय, तर त्या भागातल्या त्या प्रदेशातल्या संस्कृतीचं हे काय करत असतात, प्रतिनिधित्व करत असतात। एक ओळख जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला त्या नृत्याच्या माध्यमातून सुद्धा त्या भागाविषयीची जी काही ओळख आहे, तिथले जी काही स्टोरी आहेत, म्हणजे अगोदरच्या काळामधल्या जे काही घडामोडी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत तेच त्या नृत्यामध्ये आपल्याला दिसत असतं। ठीक आहे, तर हे काय करतात, त्या प्रदेशातील संस्कृतीचं प्रतिनिधित्व करण्याचं काम हे या ठिकाणी जे काही नृत्य आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। आता शास्त्रीय नृत्याचे संस्थापक कोण होते हे जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कधी विचारला गेला, त्यासाठी लक्षात ठेवा, शास्त्रीय नृत्याचे संस्थापक थोर संत श्रीमंत शंकरदेव आहेत। ठीक आहे, बघा एवढी सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसरीकडे कुठेही नाही मिळणार। आपण या ठिकाणी सर्व डिटेलमध्ये प्रत्येक शास्त्रीय नृत्याचं डिटेलमध्ये त्या ठिकाणी आपण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लेक्चरमध्ये घेतल्या आहेत, त्यावरचे आधारित प्रश्न सुद्धा आपण मध्ये घेतलेले आहेत। शास्त्रीय नृत्याचे संस्थापक थोर संत श्रीमंत शंकरदेव हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात। भारतीय नृत्याचे किती प्रकारामध्ये वर्गीकरण आहे, दोन प्रकारामध्ये, एक आहे शास्त्रीय नृत्य आणि दुसरं आहे लोकनृत्य। त्यातलं आपण शास्त्रीय नृत्य जे आहे ते आपण त्या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत। मग कोणते कोणते शास्त्रीय नृत्य आहेत आणि ते कोणत्या राज्याशी संबंधित आहेत, प्रदेशाशी संबंधित आहेत, यावर आपल्याला जोड्या जुळवायला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात किंवा वन लाइनर मध्ये त्या ठिकाणी हे प्रश्न विचारले जातात। त्यासाठी बघा, एकूण किती संख्या आहे शास्त्रीय नृत्यांची, 8 आहे, लक्षात घ्या आधी। ठीक आहे, किती आहेत, 8 शास्त्रीय नृत्य आहेत। त्यातलं पहिलं जर आपण बघितलं तर भरतनाट्यम हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे की तामिळनाडू राज्याचं आहे। कथकली केरळ राज्याचं आहे। कथक उत्तर प्रदेश। कुचिपुडी जर आपण बघितलं आंध्र प्रदेश या राज्याचं नृत्य आहे। मोहिनीअट्टम केरळ या राज्याचं नृत्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं। तर मणिपुरी या राज्याचं मणिपुरी हे जे काही नृत्य आहे ते मणिपूर या राज्याचं आहे। तर सत्रिया नावाचे काही नृत्य प्रकार आहे तो आसाम या राज्याचा आहे। तर ओडिसी हा नृत्य प्रकार ओडिसा या राज्याचा आहे, लक्षात ठेवा। आता कन्फ्युजन आपलं कुठं होत असतं, तर कथकली आणि कथक या दोन्हीमध्ये आपलं काय होतं, कन्फ्युजन होत असतं। त्यासाठी लक्षात घ्यायचंय तुम्हाला व्यवस्थित। आता बघा, इथं कथकलीमध्ये जर आपण बघितलं तर काय आहे, इथं क सुद्धा आहे आणि ल सुद्धा आहे। आणि केरळला तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, क आणि ल। ठीक आहे, त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी राहून जाईल की कथकली केरला, ल तुम्ही लक्षात ठेवू शकता। ठीक आहे, त्यानंतर फक्त कथक जर आपण बघितलं तर ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे, उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आपल्याला सांगता येते। ठीक आहे, तर या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। इथं कन्फ्युजन होत असतं आपलं, ते कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही। आता बघा, भरतनाट्यम, नाट्यम मग तामिळनाडू असं सुद्धा तुम्ही काही ज्या गोष्टी आहेत त्या जे काय आपण तुक्का लावून सुद्धा त्या ठिकाणी सोडू शकतो। ठीक आहे, हे वेगळ्या ट्रिक वगैरे काही नाहीये, फक्त ज्या शब्दामध्ये जे अक्षर आहेत त्यावरून सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो। भरतनाट्यम तामिळनाडू असं तुम्हाला लक्षात ठेवता येईल। कुचिपुडी आंध्र प्रदेश, मोहिनीअट्टम केरळ, मणिपुरी तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल मणिपूर मधला आहे। सत्रिया लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, मागे एकदा
पेपरमध्ये याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे, आसाम राज्याचा आहे आणि ओडिसीवरून ओडिशा तुम्हाला लक्षात येऊन जाईल, ठीक आहे। तर हे भारताचे 8 शास्त्रीय नृत्य आहेत, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आता शास्त्रीय नृत्य हे लोकनृत्यापेक्षा काय असतं, थोडंसं वेगळं असतं। कारण काय आहे, तर शास्त्रीय नृत्य हे नाट्यशास्त्राच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करते आणि हे नृत्य त्याच्या नियमानुसार त्या ठिकाणी केलं जातं। आता शास्त्रीय नृत्य जे आहे त्यामध्ये काय आहेत, तर नियम आहेत, ते हे ठराविक पद्धतीनेच केलं गेलं पाहिजे, त्यापेक्षा वेगळं करता येणार नाही, ठीक आहे। त्यामुळे हे लोकनृत्यापेक्षा कसं ठरतं, वेगळं ठरतं, कारण की याच्यामध्ये नियमांचं पालन जे आहे ते करावंच लागतं, ठीक आहे। काटेकोरपणे पालन त्या ठिकाणी करावं लागतं आणि त्या नियमानुसार ते केले जातात। मग संगीत नाटक अकादमीनं काय केलेलं आहे, भारतातील 8 शास्त्रीय नृत्यांना काय केलेलं आहे, मान्यता दिलेली आहे। मान्यता कोणी दिली, संगीत नाटक अकादमीने। किती शास्त्रीय नृत्यांना, 8 शास्त्रीय नृत्यांना त्या ठिकाणी मान्यता जी आहे त्या ठिकाणी दिलेली आहे। भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सुद्धा भारतातील 8 शास्त्रीय नृत्यांच्या यादीमध्ये छाऊचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीनं हे एकूण 8 काय आहेत, शास्त्रीय नृत्य आहेत, ज्या शास्त्रीय नृत्याला त्या ठिकाणी जर आपण बघितलं सांस्कृतिक मंत्रालय असेल किंवा संगीत नाटक अकादमी असेल यांनी काय दिलेली आहे, मान्यता दिली आहे। बाकी सुद्धा खूप सारे आहेत, मात्र त्याला मान्यता आहे का, मान्यता नाही। मान्यता असणारे हे 8 आहेत। मग यातलं जे काही एक नृत्य प्रकार आहे तो आपण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी बघणार आहोत। आता भरतनाट्यम जर आपण बघितलं तर हे काय आहे, तर सर्वात जुनं शास्त्रीय नृत्याचा प्रकार आहे। कोणता, भरतनाट्यम। परत एकदा बघा, भरतनाट्यम हा जो काही नृत्य प्रकार आहे तो भारतातील सर्वात जुना शास्त्रीय नृत्य प्रकार आहे, लक्षात ठेवा। मग कोणतं राज्य आहे संबंधित, तर दक्षिणेकडचं तामिळनाडू राज्य आहे। या तामिळनाडू राज्यातील हा प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो, ठीक आहे। भरतनाट्यम भारतातील सर्वात जुनं शास्त्रीय नृत्य, राज्य कोणतं, तामिळनाडू। पुढे बघा, संबंधित कलाकार कोणते कोणते आहेत ते महत्त्वाचे आहेत। बघा, महिला कलाकार सहसा जर आपण बघितलं तर महिला कलाकार ज्या आहेत त्या आपल्याला या भरतनाट्यम नृत्य जे आहे त्यामध्ये पाहायला मिळतात, ठीक आहे। मग त्यामध्ये प्रसिद्ध असणारे कलाकार कोणते आहेत, यामिनी कृष्णमूर्ती आहेत, मालविका सरकार, मृणालिनी साराभाई, मीनाक्षी सुंदरम पिल्लई, त्याचबरोबर बघा बाल सरस्वती, रुक्मिणी देवी, अल्लारमेल वल्ली, पद्म सुब्रमण्यम, विजंती माला, हे काय आहेत, तर त्या ठिकाणी भरतनाट्यमशी संबंधित असणाऱ्या महिला कलाकार आहेत। यातल्या लक्षात तुम्हाला काय ठेवायचं आहे, यामिनी कृष्णमूर्ती, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं मृणालिनी साराभाई, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढे बघा, पुरुष सुद्धा काय आहेत, तर याच्यामध्ये काही पुरुष सुद्धा त्या ठिकाणी हे नृत्य सादर करतात, ज्यामध्ये रेवंत साराबाई आहेत, CV चंद्रशेखर आहेत, उदय शंकर, नटराज रामकृष्ण, विजय माधवन, हे जे काही महत्त्वाचे कलाकार आहेत ते काय करतात, तर हे भरतनाट्यम नृत्य जो काही प्रकार आहे तो या ठिकाणी सादर करताना आपल्याला दिसतात, ठीक आहे। त्यानंतर बघा, पुढचा जो काही नृत्य प्रकार आहे तो किंवा यावरचे जे काही मागे आपल्याला प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत, ते मागील वर्षाचे काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूयात। ज्यामध्ये बघा, पहिला प्रश्न काय आहे समोर, तर भरतनाट्यम हे कोणत्या राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे। आपण आत्ताच बघितलेलं होतं ते तामिळनाडू राज्याचं काय आहे, शास्त्रीय नृत्य आहे, कोणतं, भरतनाट्यम। दुसरा प्रश्न काय विचारला होता मागे झालेल्या परीक्षांमध्ये, तर भारतीय शास्त्रीय नृत्याची सर्वात जुनी शैली कोणती, तर ती सर्वात जुनी शैली सुद्धा आपण अभ्यासलं होतं, कोणती आहे, भरतनाट्यम, ठीक आहे। भारतीय शास्त्रीय नृत्यातील सर्वात जुनी शैली कोणती, तर भरतनाट्यम, लक्षात ठेवा, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूयात, कोणत्या शास्त्रीय नृत्याला भारतातील इतर शास्त्रीय नृत्याची जननी म्हटलं जातं। मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न। काय विचारलंय परत एकदा बघा, कोणत्या शास्त्रीय नृत्याला भारतातील इतर शास्त्रीय नृत्याची जननी मानलं जातं, तर ते नृत्य प्रकार आहे भरतनाट्यम, ठीक आहे, क्लिअर आहे। पुढे जाऊयात आपण, तामिळनाडूच्या तंजोर जिल्ह्यात एक हिंदू मंदिरामध्ये कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम झाला आणि देवदासींनी त्या ठिकाणी त्याला विकसित केला, असा प्रश्न आहे, ठीक आहे। काय म्हटले बघा, तामिळनाडूमध्ये तंजोर जिल्ह्यातील एका हिंदू मंदिरामध्ये असं कोणतं शास्त्रीय नृत्य आहे ज्या नृत्याचा उगम या ठिकाणी झाला आणि देवदासींनी तो काय केला होता, विकसित केला होता, ते कोणता असेल, भरतनाट्यम हे नृत्य प्रकार असेल। कुठं विकसित झालेला आहे, तामिळनाडूमध्ये तंजोर जिल्ह्यामध्ये एका हिंदू मंदिरामध्ये या भरतनाट्यम जे काही नृत्य आहे त्याचा उगम झालेला आहे, ठीक आहे। तर या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। पुढे बघा, कोणतं शास्त्रीय नृत्य हे एकल नृत्य आहे जे प्रामुख्याने काय करतात,
स्त्रिया करत असतात. म्हणजे स्त्रियाच काय करतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात भरतनाट्यम नृत्य करताना. मग कोणतं आहे? भरतनाट्यम आहे. कोणत्या शास्त्रीय नृत्य आहे जे प्रामुख्यानं कोण करत असतात? स्त्रिया करतात. ठीक आहे, भरतनाट्यम आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या शास्त्रीय नृत्य हे एकल हे प्रश्न आपण बघितलेलाच आहे. टिंबटिंब या पवित्र नृत्याला नाट्यशास्त्र नावाचा सांस्कृतिक ग्रंथात संहिताबद्ध केलं गेलेलं आहे. तर भरतनाट्यम या पवित्र नृत्याला नाट्यशास्त्र नावाच्या संस्कृत ग्रंथामध्ये काय केलेलं आहे? तर संहिताबद्ध त्या ठिकाणी केलंय. पुढचा प्रश्न काय आहे? सदीर हे कोणत्या नृत्यशैलीचे प्राचीन नाव आहे? तर कोणते आहे? भरतनाट्यम या नृत्यशैलीचं प्राचीन नाव आहे. काय? सदीर. महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. ठीक आहे, सदीर हा कोणत्या नृत्यशैलीचा प्राचीन नाव आहे? तर भरतनाट्यम नृत्यशैलीचं हे काय आहे? प्राचीन नाव आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. पुढचा नृत्य प्रकार आहे कथकली. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. काय? कथकली नाव लक्षात ठेवायचं आहे. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर प्रमुख शास्त्रीय नृत्य आपल्याला भारतातलं सांगता येतं, जे की दक्षिण भारतातल्या केरळ राज्याचा काय आहे? तो नृत्य प्रकार आहे. कोणता? तर कथकली. ठीक आहे, कथकली केरळ लक्षात ठेवायचं आहे. बघा, तुम्हाला या ठिकाणी तो नृत्य प्रकार जो आहे तो पाहायला मिळेल. अशा स्वरूपानं हे जे काही नृत्य आहे ते मुखवटा वगैरे आपल्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी लावतात आणि अशा स्वरूपाचा जो काही ड्रेस आहे तो त्या ठिकाणी रंगबिरंगी ड्रेस त्या ठिकाणी घालून हे काय करत असतात? नृत्य करत असतात. ठीक आहे, कथकली केरळ. यस. पुढे थोडंसं बॅच बद्दल आलेलं आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या ज्या काही बॅचेस आहेत ते उपलब्ध आहेत. जिल्हा परिषद, नगर परिषद, ग्रामसेवक वगैरे जे काही सर्व बॅचेस आहेत ते आपल्या ॲप्लिकेशनवर त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. त्यावर तुम्हाला सर्व परीक्षांच्या जे काही बॅचेस आहेत ते तिथं अवेलेबल होतील, ते तुम्ही जॉईन करू शकता. जर अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा त्या ठिकाणी दिलाय, त्यावर तुम्ही कॉल करू शकता. पुढे बघा, आता या कथकली नावाचा जो काही शब्द आहे त्याचा नेमका अर्थ काय होतो? तर नृत्य नाटक हा अर्थ त्याचा होतो. ठीक आहे, शब्द काय आहे? कथकली. ठीक आहे, कथकली नावाचा जो काही शब्द आहे या शब्दाचा अर्थ काय होतो? तर नृत्य नाटक असा होतो. त्याचबरोबर कथकली हा शब्द कथा आणि काली या दोन शब्दापासून बनलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. कथकली जर हा शब्द जर आपण बघितला तर दोन शब्दांपासून आहेत. ते दोन शब्द काय आहेत? एक कथा आणि दुसरी काली. आता कथा म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे काय? कहाणी असते. ठीक आहे, एखादी स्टोरी असते, कहाणी. कथा म्हणजे कहाणी. ठीक आहे, काली म्हणजे काय? तर कामगिरी होय. ठीक आहे, कामगिरी लक्षात ठेवायचंय. काली म्हणजे कामगिरी. कथा आणि काली म्हणजे कामगिरी, आणि कामगिरी तुम्हाला लक्षात ठेवायची. कथा म्हणजे कहाणी आणि काली म्हणजे कामगिरी. मग कथकली नृत्यामध्ये सामान्यतः काय आपल्याला पाहायला मिळते? तर बघा, महाभारत, रामायण आणि पुराणांच्या कथा नृत्याच्या माध्यमातून किंवा नृत्याच्या स्वरूपामध्ये काय केलं जातं? तर इतरांसमोर त्या ठिकाणी दाखवल्या जातात. ठीक आहे, बघा, उद्देश काय आहे? तर जे काही आपलं साहित्य आहे त्या साहित्य जे आहे ते लोकांसमोर ते त्या ठिकाणी या नृत्याच्या माध्यमातून काय करत असतात? मांडत असतात. ज्यामध्ये महाभारत, रामायण आणि पुराणांच्या कथा ज्या आहेत ते त्या ठिकाणी ते काय करत असतात? दाखवल्या जातात. मग कथकली नृत्य हे अजून काय म्हटलं जातं? तर बघा, तर देव आणि दानव यांच्या संघर्षाचं ते प्रतीक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी सादर केलं जातं. मग महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. हे सुद्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. कथकली नृत्य जे आहे ते देव आणि दानव यांच्यातील संघर्षाचं प्रतीक आहे, तुम्हाला लक्षात घ्यायचंय. त्याचबरोबर महाभारत, रामायण, पुराणांच्या कथा ज्या आहेत त्याच्या माध्यमातून साजऱ्या केल्या जातात. मग संबंधित प्रमुख कलाकार कोण कोण आहेत? एखाद्या वेळेस कलाकार सुद्धा विचारलं जाऊ शकतं, राज्य विचारले जातात, कलाकार सुद्धा विचारले जातात. बघा, संबंधित कलाकार कोण आहेत त्या कथकली नृत्याशी? कोट्टकल शिवरामन, कलामंडलम केसवन नंबुदरी, कलामंडलम रामनकुट्टी नायर, त्याचबरोबर कलमंडलम वसु पिशारोडी, कवलतू चत्तुणी पणीकर, कनकरेले, गुरु गोपाल शंकर, गोपीनाथ, रागिनी देवी, उदय शंकर, रुक्मिणी देवी, अरुंडले, कृष्णाकुटी, माधव आनंद, शिवरामन हे काय आहेत? तर संबंधित कलाकार आहेत. थोडेसे कठीण नाव आहेत. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं आहे, हे महत्वाचे कथकलीशी संबंधितचे काय आहेत? कलाकार आहेत. एवढे सगळे आपल्या लक्षात राहत नाहीत. लक्षात राहत नसेल तर काय करायचं आहे? अधूनमधून त्या ठिकाणी वाचत जायचं आहे. म्हणजे जसं वाटतं की विसरलं किंवा एक शॉर्ट नोट्स काढून घ्यायच्या, त्या वारंवार वाचायच्या, त्यामुळे त्या कायम लक्षात राहून जातात. ठीक आहे, पुढे बघा, आता मागील जे काही पेपर झाले होते त्या पेपरमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न आलेले होते या कथकली नृत्याशी संबंधित? तर बघा, कोणते शास्त्रीय नृत्य केरळशी संबंधित आहे असा एक प्रश्न आला होता. तर केरळशी संबंधित असणारं कोणतं नृत्य प्रकार आहे? कथकली हा आहे.
त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांनी कोणते शास्त्रीय नृत्य पुनर्जीवित केले आणि केरळ व्यतिरिक्त बंगालमध्ये ते लोकप्रिय केलं, तर ते कोणतं आहे? कथकली आहे. ठीक आहे, बघा रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं होतं, तर हे एक असं शास्त्रीय नृत्य होतं ज्याचं पुनर्जीवित त्यांनी केलेलं आहे आणि ते केरळ व्यतिरिक्त इतर राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याचा प्रसार झाला होता. ते नृत्य प्रकार कोणता? कथकली. ज्यामध्ये शास्त्रीय नृत्य मुखवटे वापरले जातात. ठीक आहे, बघा असं कोणतं नृत्य आहे ज्यामध्ये काय केलं जातं, तर मुखवटे जे आहेत ते त्या ठिकाणी वापरले जातात. तर कोणतं होतं? त्या ठिकाणी कथकली आहे. बघा या चित्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता मुखवटे जे आहेत ते त्या ठिकाणी या नृत्य प्रकारामध्ये काय केले जातात? वापरले जातात. यामध्ये देव आणि दानव यांचा काय करतायत? संघर्ष त्या ठिकाणी दाखवला जातोय. यस, पुढे बघा, पुढचा आहे कथक. ठीक आहे, कथक हा नृत्य प्रकार महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये खूपदा यावर प्रश्न विचारलेला आहे. आता कथक कुठला आहे? उत्तर प्रदेश मधला हा नृत्य प्रकार आहे. ठीक आहे, उत्तर प्रदेश मधलं अतिशय प्रसिद्ध हा नृत्य प्रकार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्याचबरोबर कथक हा शब्द जो आहे कथा या शब्दापासून बनलेला आहे. ठीक आहे, कथक हा जो काही शब्द आहे तो कशापासून बनलाय? कथा या शब्दापासून बनलाय, ज्याचा अर्थ कहाणी असा होतो आणि कथक या शब्दाचा अर्थ कथा सादर करणे असा सुद्धा त्या ठिकाणी केला जातो. ठीक आहे, कथक म्हणजेच काय? कथा सादर करणे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंय. कथक हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेश आणि कथक या शब्दाचा अर्थ काय होतो? कथा सादर करणे. ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे जे काही नृत्य प्रकार आहे ते सादर करताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल चित्रामध्ये. पुढे बघा, याच्याशी संबंधित जे काही कलाकार आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की त्यांच्यावर खूपदा प्रश्न विचारून झालेला आहे. आता कथक या जे काही नृत्य प्रकार आहेत त्याशी संबंधित असणारे कोण कोण आहेत? बिरजू महाराज आहेत, शंभू महाराज आहेत, वैजनाथ प्रसाद आहेत, लच्छू महाराज आहेत, सुंदर प्रसाद, तिवारी देवी, गौरी शंकर देवीलाल. त्याचबरोबर बघा शोवानारायण नारायण. ठीक आहे, पुरु दधीच, गोपी कृष्ण, मालविका शजर, हजारी अग्रवाल, विद्या गौरी आडकर हे काय आहेत? तर या कथक नृत्याशी संबंधित असणारे हे कलाकार आहेत. मात्र तुम्हाला एवढं सगळं लक्षात ठेवायचं नाही, तुम्हाला 2-3 नावं लक्षात ठेवायची आहेत. कोणती? बिरजू महाराज हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर शंभू महाराज हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि लच्छू महाराज हे 3 तरी नावं तुम्हाला कमीत कमी लक्षात असली पाहिजे, बाकी लक्षात नसलं तरी चालेल. बिरजू महाराजाशी संबंधित खूपदा प्रश्न आलेले आहेत. बिरजू महाराज तुम्हाला इथे दिसतील नृत्य सादर करताना. कशाशी संबंधित आहेत ते? कथक या नृत्याशी संबंधित आहेत. आणि कथक नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर प्रदेश या राज्याशी संबंध आहे. आणि कथक या शब्दाचा अर्थ काय होतो? कथा सादर करणं. ठीक आहे, कशाच्या माध्यमातून? नृत्याच्या माध्यमातून. मग या कथक या नृत्याशी संबंधित असणारे जे काही प्रश्न आहेत ते नेमके कशा पद्धतीने विचारले गेलेत मागच्या परीक्षांमध्ये? तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? शास्त्रीय नृत्य कथकचा उगम कोणत्या भारतीय राज्यात झाला? तर उगम कोणत्या राज्यात झाला? उत्तर प्रदेश राज्यात झाला. ठीक आहे, बरोबर आहे. मुस्लिम शासकांच्या काळात कोणते नृत्य खूप प्रसिद्ध होतं आणि त्याला दरबार नृत्य देखील म्हटलं जात असे? तर असं कोणतं होतं? कथक नृत्य होतं, ज्या नृत्याला काय म्हटलं जातं? दरबार नृत्य सुद्धा म्हटलं जातं. का? तर लक्षात ठेवायचंय, मुस्लिम शासकांच्या काळात म्हणजे मुघलांच्या काळामध्ये सुद्धा काय, तर हे नृत्य प्रकार खूप प्रसिद्धीला आला होता. ते दरबारामध्ये सुद्धा सादर केलं जायचं, म्हणून त्याला दरबार नृत्य म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. कशाला? कथकला. त्याचबरोबर बघा, जयपूर घराणा, लखनौ घराणा, वाराणसी घराणा हे 3 जे काही घराणे आहेत, हे 3 घराणे जर आपण बघितलं तर ते कशाशी संबंधित आहेत? कथक नृत्य शैलीशी संबंधित आपल्याला त्या ठिकाणी हे घराणे सांगता येतात. ठीक आहे, जयपूर घराणे, लखनौ घराणे, वाराणसी घराणे हे काय आहेत? तर प्रमुख 3 घराणे आहेत. कशाशी संबंधित? कथक या नृत्य शैलीशी संबंधित. पुढचा आहे बघा, कुचिपुडी हे नृत्य प्रकार आहे. संबंधित राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश आहे. आणि जर आपण बघितलं तर हे संपूर्ण दक्षिण भारतात खूप प्रसिद्ध आहे. कोणतं? कुचिपुडी हा नृत्य प्रकार. ठीक आहे, त्यानंतर बघा, आधुनिक काळात हा जो काही नृत्य प्रकार आहे तो लोकप्रिय करण्याचं श्रेय कोणाला दिलं जातं? लक्ष्मी नारायण शास्त्री यांना हा नृत्य प्रकार लोकप्रिय करण्याचं श्रेय यांना दिलं जातं. ठीक आहे, पुढे बघा, कुचिपुडी नृत्याचं एक खासियत अशी आहे की ज्याला तरगमम म्हणतात, ज्यामध्ये नर्तक पितळाच्या ताटावर उभा राहून त्या ठिकाणी नाचत असतो. महत्वाचा आहे बघा, प्रश्न विचारला जाऊ शकतो, इथं सुद्धा विचारला जाऊ शकतो. बघा, असा कोणता नृत्य प्रकार आहे ज्या नृत्य प्रकारामध्ये काय केलं जातं? तर पितळाच्या ताटावर उभं राहून नृत्य केलं जातं. तर त्या ठिकाणी हा कुचिपुडी आपल्याला सांगता येतात. मग आता एक याला काय म्हटलं जातं? मग तरगमम म्हटलं जातं. हे सुद्धा लक्षात ठेवा, जे की पितळाच्या ताटावर उभं राहून जे नाचलं जातं त्याला
तरगमम असं म्हटलं जातं. कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेशशी संबंधित आहे. प्रसिद्धी किंवा लोकप्रियता मिळवून देणारे लक्ष्मीनारायण शास्त्री आहेत, हे नावं लक्षात ठेवा. संबंधित कलाकार कोण आहेत मग, तर लक्ष्मीनारायण शास्त्री आहेत, स्वप्ना सुंदरी आहेत, राजा आणि राधा रेड्डी आहेत, यामिनी कृष्णमूर्ती आहेत, यामिनी रेड्डी आहेत, कौशल्या रेड्डी, भावना रेड्डी, इंद्राणी रहमान, शोभा नायडू, मंजू भार्गवी, अरुणिमा कुमार, मिथाली कुमार, दंतमंजन सत्यम वगैरे जी काही नावं आहेत ती तुम्हाला या नृत्य प्रकाराशी संबंधित लक्षात ठेवायची आहेत. लक्ष्मीनारायण शास्त्री, स्वप्ना सुंदरी, राजा आणि राधा रेड्डी, यामिनी कृष्णमूर्ती ही 4 तरी नावं तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पुढे बघा, मोहिनी अट्टम महत्वाचा नृत्य प्रकार आहे. संबंधित राज्य कोणतं आहे, केरळचं आहे. ठीक आहे. कथकली आणि त्याचबरोबर मोहिनी अट्टम दोन्ही कोणत्या राज्याशी संबंधित आहेत, केरळ राज्याशी संबंधित आहेत. बघा, मोहिनी अट्टम हा दक्षिण भारतातील राज्य केरळमधला हा एक प्रसिद्ध असा नृत्य प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. हा जर आपण बघितलं तर बघा, मोहिनी अट्टम हा जो काही शब्द आहे तो मोहिनीवरून त्या ठिकाणी आलेला आहे. भारतीय पौराणिक कथेनुसार मोहिनी हा हिंदू देव भगवान विष्णूचा काय मानला जातो, अवतार मानला जातो. आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की हा जो काही नृत्य प्रकार आहे तो केरळमध्ये त्या ठिकाणी साजरा केला जातो किंवा केरळचा हा प्रसिद्ध काय आहे, नृत्य प्रकार आहे. तुम्ही या चित्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बघू शकता, ज्यामध्ये काय केलं जात आहे तर मोहिनी अट्टम हे जे काही नृत्य आहे ते इथं सादर केलं जातं. मोहिनीवरून आलेलं आहे लक्षात ठेवा. आणि मोहिनी हा जो काही जर आपण बघितलं तर हिंदू देव भगवान विष्णूचा प्रसिद्ध अवतार आपल्याला सांगता येतो. संबंधित कलाकार कोण आहेत मग, स्मिता राजन आहेत, कलामंडलम कल्याणी कुट्टी अम्मा आहेत, हेमा मालिनी सुद्धा एक तुम्हाला महत्त्वाचं नाव सांगता येतील, भारती शिवाजी आहेत, कनक रेले आहेत, सुनंदा नायर, कलामंडलम राधिका, रेमा श्रीकांत, पल्लवी कृष्णन, रेखा अविना, त्याचप्रमाणे कलामंडलम हिमायाटी, राधा दत्तपाती आणि राधा दत्तपाती हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परत या बायातलं महत्त्वाचं नाव तुम्हाला इथं लक्षात येईल, कोण आहेत, हेमा मालिनी. हेमा मालिनी सुद्धा काय करायच्या तर मोहिनी अट्टम हे जे काही नृत्य आहे त्या नृत्याशी संबंधित असलेल्या प्रसिद्ध कलाकार आहेत. कोण, हेमा मालिनी लक्षात ठेवा. त्याचबरोबर स्मिता राजन हे नाव सुद्धा महत्त्वाचं आहे आणि कल्याणी कुट्टी अम्मा हे नाव सुद्धा महत्त्वाचं आपल्याला सांगता येते. कशा संबंधित आहे तर या मोहिनी अट्टम कलेशी किंवा नृत्याशी संबंधित आपल्याला ते नाव सांगता येतं. पुढे बघा, मागील वर्षी जर आपण बघितलं तर यावर मग नेमकं कशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे तर मोहिनी अट्टम हा जो काही नृत्य प्रकार आहे तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर यास माहिती आपल्याला केरळ राज्याशी संबंधित आहे. मोहिनी अट्टम कोणत्या हिंदू देवतेशी संबंधित आहे तर हिंदू देवता जर आपण बघितलं तर तो आहे विष्णू देव आहे. विष्णू या देवाशी त्या ठिकाणी काय सांगता येते आपल्याला तर हा मोहिनी अट्टम नृत्य प्रकार संबंधित सांगता येतो. मोहिनी अट्टम नर्तकांनी चमकदार सोनेरी किनारींनी सजलेली कोणत्या रंगाची साडी त्या ठिकाणी ते नेसत असतात. म्हणजे आता इथल्या प्रश्नामध्ये विचारायचं काय आहे यांना तर ते कोणत्या रंगाची साडी घालून त्या ठिकाणी नृत्य करतात असा सुद्धा प्रश्न आला होता. त्यामुळं पांढरा आणि हलका लाल रंगाचा त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते काय करत असतात तर साडी त्या ठिकाणी परिधान करत असतात आणि त्यानुसार ते त्या ठिकाणी नृत्य सादर करत असतात. ठीक आहे. बाकी काही लक्षात ठेवू नका, फक्त लक्षात ठेवा कोणत्या राज्याशी संबंधित आहे आणि कोणत्या देवतेशी संबंधित आहे तर विष्णू देवतेशी संबंधित आहे. पुढे बघा, मोहिनी अट्टम नृत्याच्या सादरीकरणात वापरले जाणारे मुख्य तालवाद्य कोणतं आहे तर इडक्का नावाचं जे काही वाद्य आहे ते हा नृत्य प्रकार सादर करत असताना वाजवलं जातं. ठीक आहे. मोहिनी अट्टम नृत्य प्रकार सादर करत असताना कोणतं तालवाद्य वाजवलं जातं, इडक्का नावाचं वाजवलं जातं. तर डॉक्टर सुनंदा नायर मोहिनी अट्टम मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. बघा, हा असा नृत्य प्रकार आहे त्यामध्ये काय करावं लागतं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा लेवल आहे. ठीक आहे. पदव्युत्तर पदवी कोणाची झालेली आहे, डॉक्टर सुनंदा नायर यांची झालेली आहे आणि त्या मिळवणाऱ्या पहिल्या भारतातील महिला ठरल्यात, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा, ओडिसी नृत्य प्रकार आहे. आता हा ओडिसी नृत्य प्रकार जर आपण बघितलं तर पूर्वेकडचं जे काही राज्य आहे ओडिसा, या ओडिसा राज्याचं प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. ओडिसीवरून ओडिसा तुमच्या लक्षात येऊन जाईल, वेगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही. मग आता ओडिसातील हिंदू मंदिरामध्ये नाचणाऱ्या देवदासींच्या नृत्यातून ओडिसी नृत्याचा उगम त्या ठिकाणी झालेला आहे. आता आपण सुरुवातीला बघितलेलं होतं की भरतनाट्यम नृत्य. आता भरतनाट्यम सुद्धा जर आपण बघितलं त्या ठिकाणी मंदिरामध्ये असल्याचे काही देवदासी होत्या, त्यांनी काय केलं आहे तर त्याचा उगम केला आहे किंवा त्यांच्या माध्यमातून त्या भरतनाट्यम नृत्याचा उगम झाला होता. तशाच पद्धतीनं या ओडिसातील हिंदू मंदिरामध्ये नाचणाऱ्या देवदासींच्या नृत्यातून ओडिसी नृत्याचा काय झालेला आहे, उगम झालेला आहे.
संबंधित कलाकार कोण आहेत? संयुक्ता पाणिग्रही आहेत, सोनल मानसिंग आहेत, झेलम परांजपे आहेत, माधवी मुदगुल आहेत, चित्रा कृष्णमूर्ती, त्याचप्रमाणे मधुमिता राऊत, ह्या जे काही महत्त्वाची नावं आहेत ती आपल्याला या ठिकाणी सांगता येतील, जी की ओडिसी या नृत्य प्रकाराशी आहे. तुम्हाला या चित्रामध्ये त्या ठिकाणी दिसून येतील. हे काय करत आहेत तर हा नृत्य प्रकार सादर करताना आपल्या या ठिकाणी हे कलाकार पाहायला मिळतात. ठीक आहे. माधवी मुदगुल, केलुचरण महापात्रा ही जी काही नावं आहेत ती महत्त्वाची आपल्याला सुरुवातीची नावं तरी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे. कशाशी संबंधित आहेत? ओडिसी या कलेशी संबंधित आहेत. पुढचा नृत्य प्रकार आहे मणिपुरी. आता मणिपूरची जर आपण बघितलं तर हे कुठलं आहे? मणिपूरचं आहे. जसं ओडिसीवरून तुम्ही ओडिसा लक्षात ठेवू शकता तसं मणिपुरीवरून मणिपूर तुमच्या लक्षात राहून जाईल. मग आता लाई हरोबा उत्सवामध्ये काय केलं जातं तर हे मणिपुरी शास्त्रीय नृत्य सादर केलं जातं. परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जाईल तुम्हाला? थोडंसं फिरवून विचारला जाईल की असा कोणता मणिपूरचा त्या ठिकाणी उत्सव असतो ज्या उत्सवामध्ये मणिपुरी नृत्य त्या ठिकाणी सादर केलं जातं. तर अशा वेळी तुम्हाला हा उत्सव लक्षात ठेवायचा आहे. तो उत्सव आहे लाई हरोबा नावाचा उत्सव आहे. या लाई हरोबा उत्सवाच्या दिवशी त्या ठिकाणी मणिपूरमध्ये हा नृत्य प्रकार म्हणजेच मणिपुरी नृत्य प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी स्त्रिया तुम्हाला इथं सादर करताना दिसतील. ठीक आहे. थोडंसं वेगळी यांची ड्रेसिंग सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा पद्धतीचे जे काही वस्त्र आहेत किंवा कपडे आहेत ते घालून ते काय करत असतात तर ही मणिपुरी नृत्य त्या ठिकाणी सादर करत असतात. आता यामध्ये बघा वेगवेगळे त्या ठिकाणी आपल्याला कलाकार पाहायला मिळतात. मणिपूर कलेशी संबंधित प्रसिद्ध कलाकार हंजबा गुरु बिपिन सिंह आहेत, गुरु चंद्रकांता आहेत, नारायणाचार्य आहेत, गुरु नीलम माधव मुखर्जी आहेत, गुरु हरिचरण सिंह आहेत, बिभोती देवी आहेत, कलावती देवी आहेत, ह्यासारख्या जे काही रीता देवी आहेत, यासारख्या जे काही महत्त्वाचे कलाकार आहेत ते कसे संबंधित आहेत तर या मणिपुरी कलेशी संबंधित आपल्याला हे महत्त्वाचे कलाकार सांगता येतात. ठीक आहे. अशा प्रकारची एक ड्रेसिंग जी आहे ती ते काय करत असतात तर हे नृत्य प्रकार सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या अंगावर. ठीक आहे. पुढे बघा सतरिया नावाचं जे काही नृत्य आहे ते जर आपण बघितलं ते कोणत्या राज्याचं आहे? आसाम राज्याचा नृत्य प्रकार आहे. थोडंसं वेगळं नाव आहे आणि इथंच काय केलं जातं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो कारण की थोडंसं वेगळं आहे जे की बऱ्याचदा काही जणांच्या वाचनामध्ये सुद्धा येत नाही. लक्षात ठेवा सतरिया नावाचा नृत्य प्रकार कुठला आहे? आसाम या राज्याचा आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर एक महत्त्वाचे याचे संस्थापक आपल्याला सांगता येतात ज्यांचं नाव काय आहे तर श्री संत श्रीमंत शंकरदेव यांनी काय केलं आहे तर या नृत्याचे संस्थापक यांना म्हटलं जातं. ठीक आहे. नृत्य प्रकार कोणता आहे? सतरिया नृत्य प्रकार आहे. कुठलं राज्य आहे? आसाम आहे. आणि संबंधित व्यक्ती कोण आहेत? श्रीमंत शंकरदेव हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. मग अजून महत्त्वाचे कोणते कलाकार आहेत ज्या कलाकारांनी ही जी काही हा जो काही नृत्य प्रकार आहे तो सर्वदूर पसरवलेला? त्यामध्ये कलाकार लक्षात घ्या. सुनील कोठारी आहेत, रंजू मोनी आणि रिजू मोनी सैकिया आहेत, त्याचप्रमाणे उपासना महंत आहेत, रेखा तालुकदार आहेत, रूप राणी दास बोरा आहेत, अंजना मोई आहेत. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं सह्यकंद बॉबी चक्रवर्ती आहेत, मोनीरमा दत्ता मुखतियार आहेत. हे जी काही महत्त्वाची नावं तुम्हाला दिसतात कशा संबंधित आहेत तर या सतरिया कलेशी त्या ठिकाणी आपला किंवा या नृत्य प्रकाराशी संबंधित असणारे कलाकार सांगता येतात. ठीक आहे. सुनील कोठारी, रंजू मोनी आणि रिजू मोनी सैकिया ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. उपासना महंत थोडेसे कठीण नावं जरी असली तरी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. कोणता नृत्य प्रकार आहे? सतरिया नृत्य प्रकार आहे ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे जे काही नृत्य सादर करताना काही जी काही व्यक्ती आपल्याला दिसत आहेत हा कोणता नृत्य प्रकार आहे तर हा सतरिया नावाचा नृत्य प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. बघा जे विद्यार्थी नगर परिषद जिल्हा परिषद असेल किंवा इतर कोणतेही सरळ सेवेने पद असेल किंवा MPSCची तयारी करत असतील त्या सर्वांसाठी आपल्याकडे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बॅचेस उपलब्ध आहेत. ज्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे ज्यावर तुम्हाला त्या ठिकाणी हे सर्व जे काही बॅचेस आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील. ठीक आहे. काही अडचण आल्यास खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय त्यावर तुम्ही कॉल करू शकता. आपला ॲप्लिकेशन सुद्धा इन्स्टॉल करू शकता. त्यावर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मिळून जाईल. ठीक आहे. तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. अशाच पद्धतीचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यासमोर दिले जातील. तुमचे जे काही कमेंट येत असतात त्या कमेंटनुसार आपण काय करत असतो एक व्हिडिओ जो आहे तो त्या ठिकाणी बनवत आहोत. बरेचसे विद्यार्थी कमेंटमध्ये सुद्धा सांगतात की आम्हाला यावर व्हिडिओ पाहिजे
त्या प्रत्येकावर व्हिडिओ बनवणं आपलं सुरू आहे। एक एक व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल, ठीक आहे। अजून वेगळे विषय असतील ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये देऊ शकता, ठीक आहे। तर थांबूयात। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र। धन्यवाद।